नमस्कार मित्रांनो, बघा 2 चा पॉवर 3 ब्रॅकेटचा पॉवर 2 आणि 2 चा पॉवर 3 त्याचाही पॉवर 2 हे दोघंही समान आहे की नाही आहे हे आपण चेक करू. बघा, ह्या प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर तुमचा प्रश्न चुकू शकतो. पहिले तर हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय होणार आहे, आपल्याला घातांकामध्ये एक नियम आहे. कोणता नियम आहे? ए चा पॉवर m आणि त्याचाही पॉवर n. असं जर होत असेल तर आपण त्यांच्या घातांकाचा काय करतो? गुणाकार करतो. मग आता इथे बघा, 2 चा पॉवर किती आहे? 3 आणि त्याचाही पॉवर किती आहे? 2. म्हणून आपण 3 आणि 2 चा काय करू? गुणाकार. तर इथे होणार आहे 2 चा पॉवर 3 दोन्ही 6. म्हणजे पहिल्या टाइप मध्ये जर ब्रॅकेट येत असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे? आपलं 2 चा पॉवर 6. मग आता इथे पहा, इथे ब्रॅकेट नाही आहे. जर ब्रॅकेट नसेल तर लक्षात ठेवा, हा स्टार पॉइंट आहे. जर ए चा पॉवर m आणि त्याचा डायरेक्ट पॉवर n दिला असेल तर अशा वेळेस लक्षात ठेवा काय करायचं, तर ए चा पॉवर, आता याला वरून सोडवायचं वरून सोडवायचं तर n चा गुणाकार करायचा आहे आपल्याला. n चा गुणाकार करायचा आहे. किती वेळा करायचा आहे? तर m वेळा करायचा आहे. लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉइंट आहे. मग आता इथे पहा काय होईल. आता आपल्यापाशी 2 चा पॉवर 3 चा पॉवर 2 आहे, तर आपण 2 चा 3 वेळा गुणाकार करू. म्हणजे 2 गुणेला 2 गुणेला 2 आणि 2 चा पॉवर 2 दुनी 4, 4 दुनी किती होतात? 8 होतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येते? 2 चा पॉवर 8. बघा, ब्रॅकेट असेल तर 6 2 चा पॉवर आणि ब्रॅकेट नसेल तर 2 चा पॉवर 8. म्हणजेच हे दोन्हीही समान नाही आहे. यासाठी तुम्हाला हा महत्वाचा नियम आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि हा नॉर्मल नियम आहे, हा आपण दैनंदिन जीवनात नेहमी वापरतो. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.